नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं आपणाला चांगली पॉझिटिव्ह ओपनिंग दिली आणि त्यानंतरनं मात्र मार्केट वन वे उपर गेलं. निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडिसाइज जे आहेत नवीन लाईफ टाईम हाय दाखवला आणि नवीन लाईफ टाईम हायला क्लोज निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही निर्देशांकांचा क्लोज जो आहे तो नवीन लाईफ टाईम हायला आलेला आहे आणि नवीन लाईफ टाईम हायसुद्धा बनवलेला आहे. तेव्हा मार्केटनं एक नवीन शिखर आज गाठलेलं आहे. मार्केटमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दुसऱ्याच ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी सक्षम राहिलेले आहे नवीन शिखर गाठण्यासाठी. मला वाटतं यावर्षी आणखी आपल्याला फर्दर हायर लेवल्स बघायला मिळतील. इव्हन नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा सोमवारच्या सेशनला ग्लोबल क्यूज चांगले असतील तर निश्चित नवीन लाईफ टाईम हायलाच आपण ओपन होईल असं वाटते. त्यामुळे ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेशन राहिला, पॉझिटिव्ह मोमेंटम राहिला. गेले 2-3 दिवस मार्केट जे आहे ते हॉलिडे मोडमध्ये होतं, त्यामुळे एक फ्लॅट क्लोजिंग आणि लोअर व्हॉल्यूम्स होते. पण समहाऊ निफ्टी जो आहे तो 26,000च्या आसपास ट्रेड करत होता. पण गुरुवारी आणि आज मार्केटमध्ये चांगलं बाईंग आलेलं बघायला मिळालं आपणाला. मंथली एक्सपायरी झाल्यानंतर 31 तारखेला 1 तारखेला आणि आज आपणाला निफ्टीमध्ये खास करून चांगलं बाईंग बघायला मिळालं. आणि जे महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स लेवल होते 25,200, 250 ती सक्षमरित्या क्रॉस करून निफ्टी चांगला 25,300च्या वरती बंद 26,300च्या वर बंद दिला. आणि बँक निफ्टीसुद्धा 60,000 जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता त्याच्यावरती क्रॉस करून 60,000च्या वरती बंद दिला, जे मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे. आणि त्यामुळे मला वाटते फर्दर नेक्स्ट वीकमध्ये मार्केट जे आहे ते आणखी फर्दर हायर लेवल्सला जाऊ शकते. ग्लोबल क्यूज चांगले आहेत, इंडियन इकॉनॉमीमध्ये सुद्धा क्यूज चांगले आहेत आणि एक स्ट्रॉंग फंडामेंटल्सच्या जोरावर मार्केट जे आहे ते नवीन लाईफ टाईम हाय बनवून फर्दर हायर लेवल्स अप्रोच करण्यासाठी तयार आहे असं मला वाटतं. फक्त FIचं सेलिंग जर थांबलं तर आपल्याला निश्चित लवकरात लवकर 27,000चा टप्पासुद्धा आपण पार करू शकतो. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचा फंडामेंटल मजबूत आहे, मोमेंटम स्ट्रॉंग आहे. त्यामुळे नेक्स्ट वीकसाठी ट्रेड करायचं असेल तर बाय ऑन डीप बाय साईडचेच ट्रेड घ्यायला हवेत. आणि टेक्निकल लेवल्स बघायला झालं तर निफ्टीला लोअर लेवलला आता 26,250 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 26,250 आणि 300 हे जे दोन लेवल आहेत 250 आणि 300 ही रेंज स्ट्रॉंग सपोर्ट झोन निफ्टीसाठी आहे. हायर लेवलला पहिलं टार्गेट 26,500 आहे, तसं 26,300च्यावर स्काय इज द लिमिट. निफ्टी कितीही जाऊ शकतो, पण टेक्निकली ओपन इंटरेस्टनुसार 26,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 26,500च्यावर 26,700 ते 27,000पर्यंत नेक्स्ट वीकमध्ये जाऊ शकतो, पण वन वे जाईल असं वाटत नाही. त्यामुळे सोमवारी 26,300च्यावर 26,500पर्यंत तरी ॲटलिस्ट निफ्टी जाऊ शकतं. 26,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 26,500च्यावर 26,700 लोअर लेवल जर काही समहाऊ डीप आली तर 26,250 300 स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टीला आहे. त्यामुळे बाय ऑन डीप या स्ट्रॅटजीनुसार काम करावं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा नवीन लाईफ टाईम हाय आहे, त्यामुळे स्काय इज द लिमिट. पण तरीही एक ओपन इंटरेस्ट डेटानुसार 60,500 एक रेजिस्टन्स आहे इमिजिएट बेसिसला. लोअर लेवलला 60,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे जर बँक निफ्टी 60,000च्या वरती आहे तर 60,500 ते 60,700पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. 60,500 पहिला रेजिस्टन्स, त्याच्यावरती 60,700पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. या लेवल्सनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता आणि दोन्ही इंडिसाइजमध्ये बाय ऑन डीप ही स्ट्रॅटजी अपनावायला काय हरकत नाही. आज NSEमध्ये 2034 शेअर्स वाढले, त्या बाजूला 830 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 40 शेअर्स वाढले, त्या बाजूला 10 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये आज फक्त FMCG सेक्टरला निगेटिव्ह क्लोजिंग आहे जवळपास 1%. कारण ITC गॉडफ्रे फिलिप सिगरेटवर नवीन टॅक्स वाढवणार, त्यामुळे थोडंसं FMCG सेक्टरमध्ये ITC जो हायेस्ट वेटेज आहे त्याच्यामध्ये दबाव आहे. त्यामुळे ITC थोडंसं खाली पडलं आहे, FMCG सेक्टर खाली पडलं आहे. बाकी आज वाढणाऱ्या सेक्टर्समध्ये ऑटो, मेटल, रियालिटी, बँक्स, IT, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असे सगळ्या सेक्टर्सचा वाटा राहिला आणि सगळे सेक्टर्स 1 ते 2% चांगले तेजीमध्ये बंद झालेत. आणि मार्केट ही जवळपास 1% तेजीनुसार जवळपास निफ्टी जातं नवीन लाईफ टाईम हायला क्लोज दिलेला आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी स्टील ग्लोबल मार्केट्स अजून हॉलिडे मोडमध्ये आहेत. 10-20 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये युरोपियन मार्केट्स आहेत. डाव फ्युचर्स 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. मग ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह राहिले. सोमवारी सगळे ग्लोबल मार्केट्स ॲक्टिव्ह होतील 5 तारखेनंतर. तेव्हा मला वाटतं सोमवारपासून मार्केटला चांगले व्हॉल्यूमसुद्धा क्रिएट व्हायला होतील. मला वाटतं निश्चित आपण सोमवारी नवीन लाईफ टाईम हायसोबत एक सुरुवात करू शकतो आणि मार्केट फर्दर हायर लेवल्सला आपण बघू शकतो. तर बघा सोमवारी मार्केट कशा पद्धतीनं हे होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.